नमस्कार, मी वंश जाधव. गेल्या 2 दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये घाणेरडा प्रकार झालेला आहे. अवघ्या 4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार झालेला आहे. ती ज्या शाळेत शिकत होती, आदर्श विद्या मंदिर, तिकडचा एक कर्मचारी ज्याचं नाव अक्षय शिंदे यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रकार केलेला आहे. मुलगी अज्ञात असल्यामुळे तिला काही समजलं नाही. जेव्हा तिला या गोष्टीचा त्रास झाला, जेव्हा तिने घरच्यांना सांगितलं, त्यानंतर घरच्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर पोलिसांना वारंवार जाऊन पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही. अवघ्या 12 तासाच्या नंतर पोलिसांनी ती तक्रार घेण्यात आली पोलिसांकडून. मला समजत नाही का बदलापूरचे पोलीस हे कोणत्या नगरसेवकाच्या, आमदाराच्या, खासदाराच्या दबावाखाली काम करतात. त्यांना वर्दी सामान्य जनतेचं सेवा करण्यासाठी दिलेली आहे, भक्षण करण्यासाठी नाही. आणि अंबरनाथ, बदलापूर, कल्याण आणि आजूबाजूचा सर्व परिसर हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चिरंजीवाचा मतदारसंघ आहे. तिकडचे ते खासदार आहेत. जर मुख्यमंत्र्याच्याच मुलाच्या मतदारसंघामध्ये असे घाणेरडे प्रकार होत असतील तर मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीच्या योजनेकडून काय मतलब आहे? लाडक्या बहिणींना खुश केलं तुम्ही, लाडक्या लेकींचं संरक्षण कधी करणार? आणि एकनाथ शिंदे बोलतात का त्याला योग्य ती त्याच्यावर कारवाई होईल, त्याला कोठडी देण्यात येईल. आता त्याला 26 तारखेपर्यंत कोठडी देण्यात आली. कोठडी देण्याची काय गरज आहे? एकनाथ शिंदे यांना मी विनंती करतो का त्यांनी त्याला फाशी द्यावी. आज तुम्ही आनंदीय साहेबांचे विचाराचे वारसदार समजले जाता, किंबहुना तुम्ही आहेतच. तर फक्त नावाने नका आनंद दिघे साहेबांचे वारसदार बनू, कामाने पण बना. आणि जर आज आनंद दिघे साहेब जर जिवंत असते तर हे पोलीस स्टेशन, कोठडी हे काहीच झालं नसतं. ॲक्शनला लगेच रिॲक्शन दिली असती त्यांनी. आणि मी महायुती सरकारला पण विनंती करतोय की ह्या अशा केसेस वारंवार आपल्या महाराष्ट्रात घडत आहेत. काही दिवसांपूर्वी एक केस झाली, त्यामध्ये ती ताई गेलेली मंदिरात, तिचं काय घरी झालं, ती गेलेली मंदिरात म्हणजे मनशांतीसाठी गेलेली. तिकडच्या पुजाऱ्यांनीच तिच्यावर रेप केला. जर आता देवाच्याच दारात असं होत असेल तर आपण तर माणसं आहोत. तर मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी या प्रकरणाकडे लक्ष नाही, गांभीर्याने लक्ष घालून त्या मुलीला, त्या तिच्या घरच्यांना आणि बदलापूरकरांना सांगतो, शक्यतो त्यांना सर्वांना न्याय द्या. लक्षात घ्या, आज तुम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत. हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही फक्त बाईट देत बसू नका. आणि आज मी विनंती करतो पोलिसांना पण, तुम्ही जर कोणाच्या दबावाखाली काम करत असतील तर शक्यतो तुम्ही ते काम करू नका. तुम्हाला वर्दी जनतेसाठी दिलेली आहे, नेत्यांसाठी दिलेली नाही आहे. आणि जर कोण तिकडे प्रेशर करत असेल तर प्लीज त्याला बळी पडू नका. त्याला फाशीची शिक्षा द्या. अशी किती